ते गोळ्या झाडल्या, कुणी सांगायचं जेवणात विष काढून दिलं. ऍक्च्युली तुमचे डिंपल्स आहेत ना, ते डिस्ट्रॅक्ट करताय मला म्हणून. ते प्रेमात माणूस एवढं आंधळ असतं की माणूस कुठल्याही गोष्टींचा विचार करत नाही. बिग बॉस मध्ये काहीतरी ते काही कॉन्ट्रोवर्सी झालेली तुमची एक. मग जेव्हा मला गरज होती त्या व्यक्तीने कधीच मला सपोर्ट केलेला नव्हता. प्रपोज कोणी केलेला आधी? आज मी तुला फर्स्ट टाइम सांगते का. मला वाटलं तुम्ही कव्हर अप करताय सचिन हो सांगितलं तर गरीब बायको मारेल, नाही सांगितलं तर समोरची व्यक्ती नाराज. खरंच जर तुमच्या लाईफवर पिक्चर बनला, कोण वाटतं आजच्या काळातील जे खानदेशी अभिनेत्री वगैरे आहेत तुमचा रोल निभावू शकतील? राम राम मंडळी. आजच्या आपल्या खरा चेहरा पॉडकास्टमध्ये जे गेस्ट आहेत ना, त्यांची स्तुती करण्यासाठी किंवा त्यांचं इंट्रो देण्यासाठी माझ्याकडे शब्दच कमी आहेत. कारण अगदी ज्या वेळेस नॅशनल क्रश ह्या शब्दाची ओळखी झाली नव्हती किंवा हा शब्दही नव्हता ना पुस्तकात अवेलेबल, त्यावेळेस त्यांनी अख्खे खानदेशचे क्रश होते ना, अख्खा खानदेश गाजवला त्यांनी. असा कोणता तरुण नसेल ज्याच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं नसेल. खानदेशच्या खऱ्याखुऱ्या क्वीन पुष्पाताई ठाकूर यांचं स्वागत करूया खरा चेहरा पॉडकास्टमध्ये. पुष्पाताई, वेलकम. धन्यवाद. खरं तर मी तुझं मनापासून आभार मानते की मला तू ह्यासाठी बोलवलं, खरा चेहरा या पॉडकास्टसाठी. आणि यामार्फत मला बऱ्याच काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता येईल, त्यासाठी मी मनापासून आभार आहे. नक्कीच उद्देश तोच होता की तुमच्या लाईफविषयी जे फॅन्स आहेत किंवा जी खानदेशची जनता आहे त्यांना अधिकाधिक माहिती व्हावी. अगदी वयाच्या 16व्या वर्षी तुम्ही पहिला अल्बम केला, त्यावेळेस आम्ही गोड्या बिस्किटांसाठी चहा साखरेच्या डब्यातनं पैसे कसे चोरायचे हा विचार करायचो. आणि तुम्ही त्यावेळेस अल्बम केला, मुंबई गेमी, दिल्ली गेम, अख्खा खानदेश गाजवला तुम्ही, इव्हन महाराष्ट्र गाजवला. आधीपासून मनात होतं की अभिनय किंवा डान्स वगैरेकडे वळायचं आहे? कसं आहे, मी लहान असताना एक आतून जो एक गुण असतो तो माणसाचा नेहमी, मग तो कलेत असो, कुठल्या म्हणजे स्वयंपाकात असो, कुठल्याही एव्हरीथिंग्स, कुठल्याही गोष्टींमध्ये एक गुण असतो ना, तो आतला तो वळवळ करतो. मग तसा एक माझ्यातला गुण होता डान्स करणं. जे छोटे मोठे असे नवरात्र असेल, गणपती असेल, त्याच्यामध्ये मी स्वतः जायची आणि तिथे मी फर्स्ट प्राइज घेऊन यायची. हा माझा एक गुण होता, मला एक आवड होती लहानपणापासूनच. आणि ती आवड मला वाटलं नव्हतं की ती आवड मला आज ह्या स्टेजला पोचवू शकते. तर मला विश्वासच बसत नाही. आणि खूप त्यामागे खूप मोठं स्ट्रगल पण झालेलं आहे. कसं काय झालं ते मी तुला सांगते. ज्या वेळेस तुमचा अल्बम आला, तुम्ही घराघरात पोचले होते बरोबर. त्यावेळेस 2G 3G काहीच नव्हतं. सीडीच्या जमान्यात तुम्ही मार्केट गाजवलं होतं. परंतु त्यावेळेस एक अफवा होती की तुमचे पप्पा ते आर्मीमध्ये होते, तर त्यांना या गोष्टी नाही आवडल्या. त्यांना तुम्ही लपून छपून तुम्ही ते अल्बम वगैरे केला, तर त्यांनी कुणी सांगायचं की आर्मीमध्ये होते, गोळ्या झाडल्या, कुणी सांगायचं जेवणात विष काढून दिलं. खरंच होतं ते अफवा? जरी ही अफवा खरी राहिली असती ना, तर आज मी तुझ्या समोरच राहिली नसती. मी पण काय स्टुपिड ते ऍक्च्युली तुमचे डिंपल्स आहेत ना, ते डिस्ट्रॅक्ट करताय मला म्हणून काही प्रश्न टाकले. तो काय होतं ते अफवा मागचं रहस्य? ते मागचं रहस्य असं होतं की माझा अल्बम आला, मुंबई गी दिल्ली गई अल्बम. त्याच्या आधी एक अल्बम होता, ओय बबली पप्पू पास झाला, हे गाणं म्हणजे हे अल्बम होता फर्स्ट. सेकंड अल्बम हा होता, पण तो सेकंड अल्बम खूप म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये खूप म्हणजे सुपरहिट झाला. मी म्हणजे विश्वासच करू शकत नाही की तो घराघरात एवढा पोचला की म्हणजे घरापर्यंत लोक यायला लागले, फोन करायला लागले, केअरिंग करायला लागले. तेव्हा तर सोशल मीडिया काही नव्हती आणि लोकांपर्यंत पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट होती. लोकांच्या मनात राज्य करणं त्या काळामध्ये ती खूप मोठी गोष्ट होती. पण काय झालं, ते एक माझ्यासाठी खूप चांगलंही म्हणावं आणि एक वाईटही म्हणावं की माझ्या बाबतीत, ह्या बाबतीत असं बोललं गेलं. पण चांगली ही गोष्ट अशी झाली की लोकांची सहानुभूती माझ्याबद्दल वाढली आणि लोकांचं प्रेम मला त्या पिरियडमध्ये दिसलं की लोक माझ्यावर किती प्रेम करतायत. तर लोकांचे कॉल्स यायला लागले, घरी यायला लागले लोक. काही लोकांचे असेही कॉल येत होते की अक्षरशः माझा आवाज ऐकल्यानंतर रडायला लागलेत. म्हणजे असं एवढे फॅन्स फॉलोईंग अशी होती त्या पिरियडमध्ये. आणि कुणीतरी अशी अफवा पसरवली की तिला आई वडिलांनी मारलं, बट तसं काही नव्हतं. मला तिथून मग एक जरिया मिळाला कामासाठी आणि तिथून, आणि हे काही विचारपूर्वक केलेली गोष्ट नव्हती की
यांनी म्हणजे आमच्या टीमवाल्यांनी काहीतरी ही विचारपूर्वक ही गोष्ट केली असेल की आपण असे अफवा करू तर हे अल्बम हिट होईल. तसंही काही नव्हतं, पण अनफॉर्च्युनेटली असं तो झालं. आणि भाग्य माझं असं की मी इथपर्यंत आज काम करते. ती अफवा वगैरे ऐकून मला आय थिंक जर व्यवस्थित आठवत असेल तर मी कदाचित जेवण नसेल केलं. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यामुळे किती मुलांनी मार खाल्ला असेल माहिती का, किंवा तुमचे फोटो त्यांच्या पुस्तकात वह्यांमध्ये सापडला असेल, एवढा क्रेज होता तुमचा त्यावेळेस. हो. तुला सांगायला गेलं ना, तो एक वेळ असा होता, तो पिरियड असा होता की जे चॅनलवाले आहेत, कुणाल म्युझिक, विन्स म्युझिक, ते कंपनीवाले ते बोलायचे की पुष्पा ठाकूरचा फोटो असेल ना तर आम्ही CD घेतो. अच्छा, असं त्यांचं एक होतं की हे मराठी म्युझिक कंपनी आहेत. हा आपल्या तर ते त्यांना माझा फेस हवा होता. अच्छा, मी असेल नसेल ते नाही, पण त्यांना ते कोणी जर बोललं ना की आम्हाला हे करायचंय, नाही मग तुम्ही एक काम करा ना, पुष्पाचा फोटो टाका तर आमचं गाणं हिट होणार. अच्छा, म्हणजे माझे फोटो अदर्स जे दुसरे CD असायची, CD त्या पिरियड मध्ये CDज होती, तर ते CDच्या रॅपरवर माझे म्हणजे ते कोळी सॉंग्स असो, हिंदी बॉलिवूड असो, सगळे रॅपरवर माझे फोटो असायचे. त्या म्हणजे फोटो ठेवल्यानंतर एवढं हिट व्हायचं म्हणजे गाणी वगैरे, तर एवढा विश्वास होता कंपनीवाल्यांना सुद्धा. फॉर्म्युलाच होता तुमचा, पुष्पा त्यांना गाणी हिट होतील. किती गाणे केले असतील टोटल? तसं म्हणायला गेलं तर मला आठवतही नाही, पण आय थिंक 500च्या प्लस असतील. 500+ गाणे. हो. एका दिवसात किती गाणे नॉर्मली शूट केले? एका दिवसात मॅक्झिमम आम्ही 3 ते 4 सॉंग्स एका दिवसात कंटिन्यू. रिटेक वगैरे होत असतील? रिटेक तर नाही, कारण की देवाने मला तेवढं एक ती कला दिली होती, तर मी 1 टेक करायची. मी कुठे कधी रिहर्सल केली नाहीये, कधी मी क्लासेस लावले नाहीये, पण जिथे शूटला गेली डायरेक्टली ऑन दी स्पॉट तिथे शूट करायचं, स्टेप करायच्या, आणि 1 डे मध्ये 2 ते 3 सॉन्ग आम्ही करत होतो. अदर कलाकार नाही घ्यायची रिटेक? कारण मला नाही वाटत कोणी तरी अजूनही तुम्हाला गाण्यामध्ये तुमच्यासोबत डान्स स्टेप करण्यासाठी तुम्हाला मॅच करू शकत असेल असं. आहे तसं म्हणजे बरेच मला प्रॉब्लेम आलेले आहेत की मी बरेच म्हणजे असे जे आहेत माझ्या अपोजिट, त्यांना मी शिकवलंय, त्यांच्यासाठी मला स्टेप चेंज करावे लागले आहेत. मला म्हणजे ऍक्च्युअल आता मी काही कुठे शिकली नाही, पण ही माझ्यामध्ये गुण असलेले ते मला आहे ते गुण, तर मी सगळे स्टेप्स मी करू शकायची ऑन द स्पॉट. पण अदर जो माझ्या अपोजिट असणारा व्यक्तीला मला शिकवावं लागायचं, किंवा मला त्याच्यासाठी माझे स्टेप चेंज करावे लागायचे. याच कारणामुळे काही गाण्यांमध्ये तुम्हाला क्रेडिट नाही भेटायची? हो, खरंय. बिग बॉस मध्ये काहीतरी ते काही कॉन्ट्रोवर्सी झालेली तुमची एक? हा, ते विषय असा आहे की बघा, आपण खूप मेहनत घेतो. आता समजा तू कोणावर विश्वास ठेवलाय का, खूप मनापासून ठेवलाय, आणि त्याने अचानक तुझा विश्वासाला ब्रेक केलेला आहे पुष्कळ, तर मग तेव्हा तुझा राग काय होईल? राग तू काय व्यक्त करू शकतो? आय नो, माझं जरी या लोकांसाठी तो चुकीचा जरी असला, लोकांना वाटत असेल की मी खूप चुकीची असणार, पण माझ्यावर ज्या लागलेले माझ्या मनाला लागलेले जे वेदना आहेत ना, ते मी कोणाला सांगू नव्हते शकत. ते वेदना म्हणजे काय होतं की मी खूप मनापासून समोरच्या व्यक्तीच्या कामामध्ये खूप मनापासून काम केलं होतं. म्हणजे माझं काम साईडला ठेवून मी स्वतःच्या दुसऱ्याच्या कामाला मी खूप मोठं मनापासून प्राधान्य देत होती. आणि मी एक्सपेक्टेशन्स माझी हीच होती की आज होईल, उद्या होईल. माझं स्वतःचंही चॅनल आहे, तर मी त्याला लक्ष न देता मी समोरच्याच्या चॅनलला खूप मनापासून लक्ष देत होते की आज आज याचं काम केलं तर उद्या माझ्या चॅनलसाठी कुठेतरी लक्ष दिलं जाईल. पण ते होत नव्हतं, मला टाळलं जात होतं. जसं की ठीक आहे, करून देणार, होईल, मग आता मला सुचत नाहीये, मग होईल. मग मी ह्या गोष्टी बघायची, अरे हा व्यक्ती तर कंटिन्यू गाणं करतोय, मग आपल्या चॅनलसाठी का नाही? मग ती आपण एक फ्रेंडशिपच्या नात्याने आपण त्या गोष्टी कुठेतरी समजून घेत होतो की ठीक आहे, ओके, आज नाही तर उद्या करेल असं म्हणून. तर ते मी एक्सपेक्टेशन ठेवत मग
अचानक ते मनात खूप मोठा तो साठा होता आणि तो बॉम्बस्फोट अशा मार्फत झाला. आणि मला बरेच लोकांची प्रतिक्रिया आल्यात की ताई तुम्ही जो जरिया चूज केलेला आहे तो चुकीचा आहे, की तुम्ही अशा व्यक्तीला तुम्ही बोलू नाही शकत किंवा काय. हो मान्य, मी बोलायला नको होतं किंवा तो टायमिंग जरी चुकीचा होता. लोकांचे मला असे पण फोन आलेत की आता तुम्हाला गरज आहे किंवा तुम्ही आता त्या व्यक्तीला तुमच्या सपोर्टची गरज आहे. मग जेव्हा मला गरज होती त्या व्यक्तीने कधीच मला सपोर्ट केलेला नव्हता. मग ही गोष्ट मी केली, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे का केलं. माझ्या मनाला लागलेल्या वेदना मी कोणाला सांगू नव्हती शकत. अचानक तो इन्स्टामार्फत मी व्यक्त केलं. तुमच्या मनातील वेदना तुम्ही शब्दात रूपांतरित केल्या. कधी लग्नाच्या आधी किंवा ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंग अल्बम वगैरे करत होते, कधी असं झालं की एक सेम कलाकार आहेत किंवा सेम प्रोफेशनलला आहेत की लग्न तर आपल्याला करायचं आहे आज न उद्या, तर असं वाटलं की ठीक आहे सेम प्रोफेशन आहे, कुणाचा वाईब मॅच झाला असेल, कुणाचा स्वभाव आवडला असेल, तर असं कधी झालं की ठीक आहे याच्याचसोबत लग्न करून घेतो असं काहीतरी? नाही, तसं का नाही झालं, कारण की ऑलरेडी मी म्हणजे माझं जे लव्ह मॅरेज आहे. अच्छा, लव्ह मॅरेज आहे. येस. म्हणजे बेकार नशिबाने तुम्ही. तर लव्ह विथ अरेंज आहे दॅन. तर विषय काय झाला की मी आधीच एंगेज होते, त्यामुळे माझ्या मनात कुणाबद्दल असं काही भावनाच आली नाही की आपण कोणाला तरी व्यक्त केली किंवा कोणी मला व्यक्त करेल. कारण की माझं जे राहण्याची किंवा काम करण्याची पद्धत होती ना ती खूप वेगळी होती. ती म्हणजे कशी की लवकर माझ्या सोबत कोणी जो ॲक्टर असेल, कोणी सोबतीचे काम करणारे असतील, मग ते कोरस असेल कोणीही असेल, ते लवकर येत नव्हते. ते का म्हणून ते का मला आयडिया नाही, पण लोकांना कुठेतरी गैरसमज की मॅडम मध्ये ॲटिट्यूड असेल किंवा काही असेल, त्यामुळे लवकर माझ्याशी जुळत नव्हते. आणि माझं असं होतं की काम केलं, साईडला बसली, काम झालं, मी साईडला बसली, माझं काम झालं, मी घरी निघाली. उगाच असं फालतूगिरी नाही की म्हणजे मग काम आहे तिथे बडबड करत बसा, एन्जॉय करा, हे ते मी एन्जॉय, माझ्या कामाला मी खूप खूप म्हणजे रिस्पेक्टफुली मी त्याला बघितलंय, आजही बघते. आणि त्यामुळे असं काही विषय माझ्या मनात आला नाही. म्हणजे ठीक आहे, प्रोफेशनल आहे, प्रोफेशनलच्या हिशोबानेच ठेवायचं बुवा असं. नाही तर वाटू शकतं, कुणालाही भीती वाटू शकते. अजूनपर्यंत मला बसायला जमत नाही व्यवस्थित तुमच्यासमोर. इव्हन चौथा पॉडकास्ट आहे माझा, अगदी भीती आहे अजून आहे ना. जर कुणी जर टेम्परामीटर वगैरे लावलं ना तर माझे हार्टबीट आहेत ना अजूनही कंट्रोल होत नाहीये, एवढी भीती मला वाटते. असं का काय एक माइंड झाला असेल तसा की पुष्पाताई म्हणजे भरपूर ॲटिट्यूड वगैरे असेल. तुम्हाला आठवतं मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला फोन केलेला, तर मी न फोन करता मित्रा थ्रू फोन करवला रत्नदीप राजपूत. हो. मी त्याला सांगितलं नाही तू विचार पुष्पाताईंना. म्हटलं मला घ्यायचा पॉडकास्ट आहेच बरोबर, माझी जी फेवरेट लिस्ट ना त्याच्यामध्ये पुष्पाताईंचं नाव आहेच आहे, मला घ्यायचाच आहे, तू विचार म्हटलं त्यांना. तर त्याने मला किती फोर्स केलं की नाही मी तर ठीक आहे मी सांगणारच आहे, परंतु तुला पॉडकास्ट घ्यायचा, तू जोपर्यंत अप्रोच करत नाही तोपर्यंत कसं काय करशील. आणि ठीक आहे आता फोनवर बोलायला घाबरतोय तर पॉडकास्ट कसा घेशील. पॉडकास्ट घेण्याच्या अगोदर मी 1 तास अगोदर इथे बसून रिहर्सल करतोय. अजूनही चौथा पॉडकास्ट, इव्हन पहिला दुसरा राहिला असता एका वेळेस समजू शकलो असतो. चौथा पॉडकास्ट मला अजूनही बसायला जमत नाही, भीती वाटते. तुला म्हणजे हेच मला क्वेश्चन्स पडतो की माझ्या बाबतीत असं लोकांनी काय गैरसमज केलेला आहे की जे लोकांना का वाटतं की मॅडम मध्ये ॲटिट्यूड आहे, मॅडम कोणाशी बोलणार नाही किंवा काय नाही, असं का म्हणून वाटतं हे मलाच आयडिया नाही. बट बघा, नारळ जरी वरतून हार्ड असलं ना तो आतून खूप सॉफ्ट असतो. जेव्हा आपण प्रत्यक्ष माणसाशी 1 वेळ 2 वेळ संवाद करतो ना तेव्हा आपल्याला समोरच्याचा स्वभाव, आपण त्याच्या बघण्यावर त्याच्या बायोडाटा नाही काढू शकत की आपण तो व्यक्ती काय आहे म्हणून. असं अक्षरशः ते प्रत्यक्षात आपल्याला त्याच्याशी भेटावं लागतं, बोलावं लागतं, तर समजणार की व्यक्ती काय आहे म्हणून. आदरयुक्त भीती असेल कदाचित. तुमचं लव्ह मॅरेज होतं? येस. प्रपोज कोणी केलेला आधी, तुम्ही की सरांनी? उलट आहे की प्रपोज मीच केलेला. कस काय परमेश्वर कुणाला एवढं नशीब देत असेल. लग्न आधीची काही कोड आठवण? लग्न आधीची म्हणजे ॲक्च्युअली मी मुंबईलाच होती आणि माझे तिथे मी शूटिंग दरम्यान मी तिथेच होते मुंबईला. पण म्हणजे माझ्या आत्यांचाच मुलगा आहे. हां, तर ते बघायला आले होते आणि ते पप्पांनी रिजेक्ट केलं होतं तो विषय. पण
ते आपसात ते मन जुडले तर मग कोणीच काही करू शकत नाही त्या गोष्टींना. त्यामुळे ते आम्ही डिसिजन घेतलं की आता सोबत राहायचं म्हणून, आणि मग आम्ही लग्न केलं. आज मी तुला फर्स्ट टाइम सांगते की मी आधीच लग्न करून टाकलेलं होतं. घरच्यांना न सांगता. घरातली सगळ्यात लहान मुलगी, घरातली सगळ्यात लाडकी मुलगी, घरात सगळे तुमचे लाड करायचे, तरी का असं करावं लागलं? ते क्रेज असतं ना, प्रेम. आय डोंट नो तू केलंय की नाही, मला माहिती नाही, पण मी तुला सांगते प्रेम असं असतं, आंधळं असतं. माझं कसं आहे, हो सांगितलं तर घरी बायको मारेल, नाही सांगितलं तर समोरची व्यक्ती नाराज. विषय तोच आहे. तर ते प्रेमात माणूस एवढं आंधळ असतं की माणूस कुठल्याही गोष्टींचा विचार करत नाही. हां, पण मी प्रेमात जरी पडली असेल पण माझ्या त्या कामांवर असर कधीच पडू दिला नाही. माझ्या कामांमध्ये तो असर कधीच दिसला नाही की माणूस प्रेमात पागल होतो आणि तो मग सगळ्या गोष्टी सोडतो. पण मी जरी प्रेमात एवढी पागल असली तरी मी माझ्या कामाला खूप मोठं प्राधान्य दिलंय. मी ते कंटिन्यू ठेवलं, त्याला कुठे न ब्रेक येता. मला हे सांग की एवढे 8-9 वर्ष फॅमिलीपासून लपवणं, आजकाल तर गल्लीमध्ये प्रेम करतात, लफडं करतात, ते एका मिनिटात सेकंदात माहिती पडतं की अरे यांचं काही चाललंय. 9-10 वर्ष तर माझ्या फॅमिलीवाल्यांना सुद्धा कळलं नाही की हिचं काही चालू आहे किंवा काय. जेव्हा लग्नाचा विषय झाला की आता हिचं लग्न करायचंय, तेव्हा त्यांना मी समोरून अशी गोष्ट सांगितली, तेव्हा त्यांना कळलं की असं काही विषय होता. नाहीतर त्यांना आजपर्यंत नव्हतं माहिती की असं काही चालत होतं असं म्हणून. काय होती रिॲक्शन घरच्यांची? होती धक्कादायक, पण विषय कसा आहे की एक फॅमिली अटॅच आहे, फॅमिली म्हणजे एकच फॅमिली, त्यामुळे त्यांना काही हे नाही वाटलं. बट कसं असतं, आई वडिलांचं एक मत असतं की आमच्या मताने झालं तर खूप योग्य राहील असं म्हणून. पण ठीक आहे, आता सॉर्ट आउट झालं सगळं. तुम्ही आजही गाणे करता, शूटिंग्स करता, पेड प्रमोशन वगैरे करता, त्याच्यानंतरही तुम्ही घर वगैरे व्यवस्थित सांभाळतायत. येस. खास करून आय थिंक विचारायला पाहिजे, नाही माहिती नाही, तुमचा मुलगा कसं मॅनेज होता ह्या वयातही? सगळं विषय खूप छान आहेत, बट हा विषय इतका हार्ड आहे की मी एक आई पण आहे आणि एक कोणाची बायको आहे, बहीण आहे, सून आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळ, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं कलाकार आहे. ह्या गोष्टी सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते सांभाळून चालते एवढ्या वर्षापासून. ती खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की तुला सांगते मी, कधी कधी काय होतं माहिती का, लोकांचा गैरसमज होतो की अरे मॅडमने आमचं, म्हणजे कधी कधी फोन येतात लोकांची, आमची रील करा ताई, आमचं गाणं प्रमोशन करून द्या. पण जेव्हा एक स्त्री घरामध्ये असते ना, तिला त्या काही गोष्टी हँडल, भले घरात कितीही फॅमिली मेंबर असो, पण ज्या वेळेस आता माझा मुलाचा प्रॉब्लेम आहे एक, तर ते विषय असा आहे की त्याला फक्त मीच हँडल करू शकते, मी आणि माझे मिस्टर. कारण की तो बसतही नाही आणि बोलतही नाही. त्यामुळे तर ती गोष्ट मलाच हँडल करावी लागते. त्याचे सगळे भावना मला समजून घ्यावे लागतात. त्याला काय हवंय, काय नाही हवंय, त्याला काय प्रॉब्लेम होतोय, तो जरी पलीकडे जरी त्याला शिंक आली ना तर मी धावपळ करत येते. म्हणजे माझे ऑलमोस्ट कान त्याच्याकडेच असतात की त्याला काय होतंय. म्हणजे मी एवढी सतर्क असते त्याच्या बाबतीत की काय त्याला काय त्रास आहे. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझा मुलगा CP चाइल्ड आहे, तर त्यामुळे तो बरेच काही गोष्टी मला हँडल कराव्या लागतात. आणि त्यामध्ये मी कलाकार असते आणि लोकांचे एक्सपेक्टेशन्स असे आहेत की मॅडम माझं रील करत नाही, माझी गाणी करत नाही, किंवा आमचं प्रमोशन करून देत नाही, किंवा काय, किंवा मॅडमना ॲटिट्यूड आहे. पण मला खरं सांगायला म्हटलं तर मला ती गोष्ट करून ही गोष्ट हँडल करणं खूप अवघड होतं. कधी कधी फॅमिलीमध्ये घरात असली ना तर मला काही गोष्टी टाळून द्याव्या लागतात, ज्या एकदमच मला आहे. आता फ्री टाइम आहे त्यामुळे मी ते कुठेतरी रील करते. म्हणजे चला आपलं फॉलोअर्स वाढले पाहिजे, आपल्या गोष्टी कंटिन्यू दिसल्या पाहिजे, त्यामुळे मी घरात बसून छोटे मोठे रील्स करते. मला तेवढा सुद्धा वेळ नाही की कुठे जाणार, रील्स करणार, काही करणार, तेवढं सुद्धा वेळ मिळत नाही. कारण की मुलामध्ये पूर्णपणे माझा टाइम त्याच्यात जातो. तुमचा क्रेज एवढा आहे
की तुमच्या नावावर एक पिक्चर बनला आहे, पुष्पा. जोक्स पाठ, खरंच जर तुमच्या लाईफवर पिक्चर बनला, कोण वाटतं आजच्या काळातील जे खानदेशी अभिनेत्री वगैरे आहेत की तुमचा रोल निभावू शकतील? कोण कॅरेक्टर करणार असं माझं? ऍक्ट्रेस. ऍक्टर तर मी राहणार आहे, ऍक्ट्रेस. हा, ऍक्ट्रेस कोण काम करणार हो. माझ्या कॅरेक्टरला घेऊन? हो. ओके, म्हणजे आपल्या खानदेशामध्ये बेस्ट काम करू शकतं असं ना? तुम्हाला मॅच होईल तुमच्या कामाला. तुमचा बायोपिक म्हणू शकतो आपण, की तुमचा बायोपिक जर करायचा राहिला तर कोण करू शकेल? आय थिंक श्रावणी मोरे. श्रावणी मोरे. रिझन असं की मी तिचं बघितलंय, ती आत्ताची मुलगी आहे आणि ती जे तिच्या कामाला घेऊन ती एकदम प्रोफेशनली जे काम चाललंय तिचं, ते मला तिचं वर्क चांगलं वाटतं की ती छान करते आणि प्रोफेशनली तिचं काम वर्कआउट आहे सगळं. तुमचं मला एक किस्सा आठवतोय की तुम्ही ज्यावेळेस पहिला अल्बम केलेला त्यावेळेस तुम्ही मालपूरला आलेले. बरोबर. तर त्यावेळेस त्यांनी ना तिकीट ठेवलेलं, मला पूर्ण टेंट वगैरे मारलेला. तिकीटची प्राईस आय थिंक 40-50 रुपये असेल आणि त्यावेळेस तेवढे पैसे नक्कीच नव्हते आमच्याकडे. मी आणि माझा मित्र समाधान पारदे मालपूरला, आम्ही तिथे बाहेर बसून वाट पाहत होतो की हे कधीतरी सगळं थोडंसं सैल देतील ना आपल्याला मध्ये जाता येईल. परमेश्वराने साथ दिली आम्हाला की आम्ही जणू चंद्राची जसं चकोर वाट बघते ना, त्या टाईपने आम्ही तुमची वाट बघत होतो. तर ते पडदे वगैरे उडाले हवेमुळे आणि त्यावेळेस आम्हाला तुम्ही पाहायला भेटले. तर त्यावेळेस तुम्ही जसे होते ना तसे आज तसेच आहात दिसण्याच्या बाबतीत. इव्हन आम्ही म्हातारे दिसायला लागलोय. काय राज आहे? आय थिंक राज वगैरे काही नाहीये. मी थोडंसं माझं एक आहे की मी एक मन माझं एक फ्रेश ठेवते. मी माझं जे आहे ना, कितीही दुःख असलं ना त्याला मी पाठीमागे टाकते आणि आनंदी राहत असते. म्हणजे कितीही दुःख असलं ना, आता माझ्यासोबत किती दुःख आलेत हे मला माहिती आहे, पण मी त्याला फॉरगेट इट करते आणि पुढे जाते आणि पॉझिटिव्ह राहते. कधीही दुःख मनातल्या मनात साठवून ठेवायचं की आपलं आपलं सोडून द्यायचं की शब्दात व्यक्त करायचं? मला असं वाटतं शब्दात व्यक्त केलं ना समोरच्याला भावना कळतील. आपण साठवून ठेवलं ना तर आपण काय कोणाच्या आजकाल तर आपण कोणाचं मनातलं ओळखू शकत नाही, कोणाच्या मनात काय चाललंय आपण ओळखू शकत नाही. त्यामुळे माझं तर नेचर असं आहे की बोलून मोकळं व्हायचं. जे असेल ना ते बोलून क्लिअर करायचं, म्हणजे समोरच्याचा समज किंवा गैरसमज तो सॉल्व्ह होतो. माझं स्वभाव तर हेच आहे की मी लगेच क्लिअर करते. काही असलं ना मी लगेच पटकन फोन लावते. काही असलं, हां असं का झालं होतं का, हे केलं होतं का, असं माझं स्वभाव आहे. लगेचच क्लिअर करावं की त्या गोष्टीला 12, 15, 18 वर्ष 20 वर्ष गेल्यानंतर क्लिअर करावं? सॉरी, ती गोष्ट लगेचच क्लिअर करावी किंवा मग ती गोष्ट होऊन 10, 15, 12 वर्ष झाल्यानंतर क्लिअर करावी? शक्य नाही ते, कारण की उगाच टाइम घालून काय उपयोग. आपण ज्याला आपण खूप काही चांगलं समजतोय आणि समजा आपण एखाद्या व्यक्तीला खूप चांगलं समजतोय आणि आपल्याला ती गोष्ट कळली आहे, मग आता आपण त्याला ती गोष्ट आपण म्हणत मग आपण त्याच्याशी खोटं बोलून राहण्यात, म्हणजे आता समजा आपल्याला माहिती की त्याने आपल्यासोबत काहीतरी हे केलंय आणि आपण मग त्याच्यासोबत राहायचं आणि आपण वरवर बोलायचं त्याच्याशी, अरे तू तुझ्यासारखा ग्रेट माणूस तर कोणीच नाहीये असं बोलून त्याच्यासोबत राहण्यापेक्षा रिॲक्ट झालं ना, नको, तू चुकीचा आहे, हे माझा स्वभाव आहे. माझा विषय असतोय खरा चेहरा, लोगो पण आहे 2 मुखवटेवाला. तर 1.5 मिनिटाची जी रिअल लाईफ आहे त्याच्या मागच्या स्टार्टचा जे स्ट्रगल आहे किंवा खरा चेहरा आहे तो मी बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. तर शूटिंग वेळेस कधी काही प्रॉब्लेम वगैरे आलेत किंवा काहीतरी आनंदी किंवा हास्यास्पद काहीतरी आठवतंय? तसं तर मोमेंट सगळेच छान गेलेत माझे. काही असे पण क्षण आले, म्हणजे टाईम आला आहे की खाण्याचं, म्हणजे असं शूटिंगच्या दरम्यान आता सकाळी मी जर मेकअप करून मी जे रेडीच असायची 9-10ला लगेच निघून जायची, कुठे असले तिथे स्पॉटला पोचून जायची.
मग खाण्याचं एक असायचं की बाबा आता जेवणाचं दिवसभर उपाशी राहायची. अच्छा. हां ठीक आहे चलो पहिले काम करा, कामाला मी अजूनही बरोबर, प्राधान्य देते, काम करा नंतर बघितलं जाईल. आताचं तसं नाही आहे की पहिले जेवण हे ते टाइमपास करत करत ह्या काही गोष्टी चालतात. पण मी काम झाल्यानंतर त्या लगेच काम झालं लगेच घरी निघायची. मग ते दिवसभर ते सगळं केलेलं सगळं हे टाईम तो मी चला जाऊ द्या बाबा समोरच्याचं काम तर झालं ना परफेक्ट, मी त्याच्यामध्ये खूप खुश असायची. आधीची इंडस्ट्री आणि आताची इंडस्ट्री फरक जाणवतोय तुम्हाला? तुम्ही कंटिन्युअसली काम करताय कारण आतापर्यंत काय फरक जाणवतो? खूप मोठा फरक आहे. जसं की म्हणजे काय आहे माहिती का, ही इंडस्ट्रीमध्ये मी एवढ्या वर्षापासून काम करते, पण आता गेल्या किती म्हणजे काही 3 ते 4, 5, 6 वर्ष झाली असतील, मी जे बघते ना दिवसांदिवस खूप काही मोठे चेंजेस होत आहेत आपल्या खानदेशी इंडस्ट्रीमध्ये पण. की बाबा म्हणजे खूप काही रिक्वेस्ट करणं लोकांची, म्हणजे आधी रायटर सॉन्ग घेऊन फिरत होते, सिंगर स्वतःच्या आवाजाला प्रेझेंटेशन करण्यासाठी ते हे करत होते, ॲक्टरसुद्धा हे करत होते. पण आजकाल तसं नाही आहे. आजकाल काय आहे की मग तो कोणी राग नका मानू माझ्या बोलण्याला, जे रील स्टार झाला म्हणजे तो स्टार झाला असं नाही. रील स्टार झाला म्हणजे तो स्टार नाही. बरोबर. हां. कलाकार असा असला पाहिजे की त्याला आतून जे देवाने दिलेले गुण आहेत, मग ते कशातही असो, मग ते एक आपल्या जे ॲक्टिंगमध्ये असो, सिंगिंग मध्ये असो, डान्समध्ये असो, या अदर कुठल्याही याच्यामध्ये कलेमध्ये ते देवाने दिलेले जे काही गुण असतात ना, तो एक कलाकार. मग तो कुठलाही कलाकार असो ते प्रेझेंट करता यायला पाहिजे त्यांना. यस. आजकाल काय माहिती का की म्हणजे आपण अंग प्रदर्शन केलं किंवा काहीतरी उगाच काहीतरी केलं म्हणजे झालो स्टार, हे मला त्याने काय होतं माहिती का, त्याने काय होतं जो खरोखर जो कलाकार आहे ना तो मागे जातोय आणि म्हणजे उगाच कोणाला तरी प्राधान्य दिलं जाते असं होतंय. अंडररेटेड कलाकार कोण वाटतं खानदेश इंडस्ट्रीमध्ये? सॉरी, अंडररेटेड कलाकार, टॅलेंट भरपूर आहे, हां काही कारणास्तव मागे पडला किंवा मग का लक्ष देत नाही वगैरे, अंडररेटेड असा कलाकार वाटतो कोणतरी खानदेश इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला? काहीतरी रोमॅन्टिक कमेंट्स वगैरे आल्या तर टाईप्स, गारोड्या डोळ्यांची जादू, गालावरच्या खडीची अदा, तिच्या एका हास्यावर जणू थांबतो काळही जरा, आणि कुणी सौंदर्याला पर्यायवाची शब्द विचारावा ना माझ्या ओठातून अचूक नाव निघावं, पुष्पा ठाकूरचं. असं काहीतरी रोमॅन्टिक कमेंट्स आल्यात कधी? हो, छान, खूप खूप छान छान कमेंट्स येतात, आजही येतात. आणि खरं म्हटलं तर खूप मनापासून माझ्या जनतेचं मी मनापासून आभार मानते की एवढ्या गेल्या 18 ते 19 ते 20 वर्षापासून माझ्यावर जे मनापासून जे प्रेम करते ना, मी खूप खूप त्यांचं मनापासून आभार आहे. तुला खरं सांगायला गेलं ना, आजही जरी माझ्यावर एक वेगळा कलाकार म्हणून जरी मला लाईक करतात, पण त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द त्यांचा ताई हा माझ्यासाठी खूप मोठा वाटतो. तुम्ही खरोखर खानदेशच्या ताई आहात, त्यात तर हेच नाही. हेट कमेंट्स वगैरेला कसे टॅकल करता? हेट्स कमेंट आजपर्यंत तर एवढं नाही आहे, पण काही लोकांनी असे काही हेट्स कमेंट करत होते आधी की आता जाऊ द्या, बस करा, आता झालं, आता खूप झालं तुमचं, खूप कम म्हणजे खूप काम करून झालं, आता वय झालं. तर मला सांगा, कलाकाराची वय नाही होत कधी, कलाकाराला वय कधीच नसतं. तो एक म्हणजे मरस तोपर्यंत त्याची तो कला तो सादर करू शकतो, त्याला हा अधिकार आहे. त्यामुळे काही असे आहेत कमेंट करणार, आता तर नाही आहे पण आधी यायचेत की तुम्ही आता बस करा मॅडम, झालं आता तुमचं वय झालं, आता तुम्ही घरी बसा, हे करा ते करा. तर मी ते गोष्टी इग्नोर मारते, कारण की मी जे आपल्या प्रति कोणीच नाही तर त्यांना आपण प्राधान्य देऊन काय उपयोग आहे. त्यामुळे मी त्यांना अजूनही काहीतरी सॉन्ग वगैरे करण्याचा विचार आहे तुमचा? हो, आता माझे अपकमिंग सॉन्ग बरेच आहेत, 2-3 सॉन्ग आहेत. लवकरात वेगवेगळे सॉंग्स घेऊन येणार आहे मी माझ्या प्रेक्षकांसाठी. जर नव्याने करिअरची सुरुवात करायला सांगितली, कोणत्या कलाकारासोबत सुरुवात करणार?
असं तर काही नाही आहे, माझं काही डिसाईड नाही आहे की मी आय डोंट नो म्हणजे कारण की तुला सांगायला गेलं ना, आज पण म्हणजे असे काही कलाकार आहेत की ते दचकतात माझ्या सोबत काम करायला. मला माहिती नाही आहे आजही त्यांना कुठून कोणाचा प्रेशर आहे आय डोंट नो, पण ते घाबरतात माझ्यासोबत की मॅडम आम्ही तुमच्यासोबत काम केलं तर मग कसे फोन चालू होऊन जातील, असे आहेत, असे लोकांचं म्हणजे कमेंट्स आहेत, असे बोलतात. तर असं का म्हणू नये, कोण आहे आजपर्यंत तो चेहरा अजून आलेला नाही आहे, ज्या दिवशी येणार त्यावेळेस. लॉबीमध्ये काम होतं खानदेश इंडस्ट्रीमध्ये, लॉबी वाईज काम होतं. येस, माहिती आहे का, ह्या इंडस्ट्रीमध्ये असं होऊन गेलं की प्रत्येकाला म्हणजे जो आधी होतं ना ते काळ, तो आमच्या वेळेस आम्ही जे काम करत होतो ना, खूप मिळून मिसळून काम करत होतो. प्रत्येकाने पुढे जावं ही अपेक्षा होती, प्रत्येकाने सोबत राहावं ही अपेक्षा होती. पण आजकाल असं झालेलं आहे, तू जातोय का, थांब तुझ्यापेक्षा मी जातो पुढे, हे एक चाललंय कॉम्पिटिशन्स. तर असं न करता एकमेकांना जर सपोर्ट केला ना, तर मला असं वाटतं की सगळ्यांचं पोट पण भरणार, सगळ्यांची नावसुद्धा होणार, आणि जी खरोखर कलाकार आहेत ती पण टिकून राहणार. होतं पुष्कळदा अशा रील्स वगैरे मी पण पाहिल्यात. मला जास्त दिवस झाला नाही खानदेश इंडस्ट्रीमध्ये, इव्हन इंडस्ट्रीचा मी पार्टी नाही, रील वगैरे मध्ये मी बघत राहतो. पुष्कळदा असं होतं ना, शो कॅन्सल करतात काही लोक शो कॅन्सल करतात. अरे की काय रिझन राहतं की तो येतोय मग मी येणार नाही, मी येतोय मग तो येणार नाही. मग हे लोक असे काय विसरतात की ज्या जनतेसाठी तुम्ही जाताय किंवा ज्या जनतेने तुम्हाला बोलवलं, त्या जनतेने तुम्हाला मोठं केलंय, जर तुम्हाला ते यश पचवता येत नसेल तर तुमचा रानूमंडल व्हायला वेळ लागणार. हे लोक काय विसरतात, तेच मला कळत नाही की एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा आपण काय चांगलं करू शकतो याच्याकडे जर फोकस केलं ना, तर नक्कीच आपला विजय आहे. पण काय होतंय, लोकांचं काय झालंय की तू कसा जातो, थांब मग तुझ्या पुढे मीच जाणार आता, हे डोक्यात एक टार्गेट ठेवलेलं आहे. आणि कुणी कोणाला सपोर्ट करत नाहीये, त्याच्यात पण त्यांना काय त्यांचे भावना आहेत तेच मला कळत नाही. कुणाचं गाणं आलं पटकन प्रमोशन करणार नाही, किंवा मग समोरचा बिचारा पेड प्रमोशन करतो. आता आधीच त्याने बिचाऱ्याने 30-40 हजार रुपये लावून गाणं केलेलं आहे, आणि मग तो बिचारा लोकांना सांगतो की आम्ही तुम्हाला 700-800 हजार रुपये देतो आमचं गाण्याचं हे रील्स करून द्या. तर तुला सांगते मी एखाद घेतलं असेल, मी रॉंग नाही बोलत, पण मी कधीच कोणाचं पेड प्रमोशन करत नाही. कशाला, बिचारे ऑलरेडी त्याची एक अपेक्षा असते की आज म्हणजे त्याने काही खर्च केला असेल तर त्याचं तो निघायला पाहिजे ना. ते लोक त्याच्याकडनं ते पण म्हणजे कामही करतात, त्यामध्ये वरतून म्हणजे सॉंगसाठी रील करण्यासाठी सुद्धा पैसे घेतात. आज ही अशी परिस्थिती चालली, एवढी वाईट परिस्थिती. मला त्या गोष्टीचा फार खंत आहे. तुम्ही जे सांगत होते ना की सपोर्ट नाही करत, हो करता, पुष्कळ लोक सपोर्ट करतात. मी 4-5-6 महिन्यापासूनच हे रील वगैरे बनवतोय. सपोर्ट करता लोक, भरपूर सपोर्ट करतात, लाईक्स करतील, कमेंट करतील, स्टोऱ्या लावतील. केव्हा, जेव्हा त्यांचं गाणं येत असेल ना त्यावेळेस त्यांचे कमेंट चालून जातात, स्टोऱ्या चालून जातात. काही वेळेस आमच्यासारख्या लहान कलाकारांनाही त्यांच्या कमेंट्स राहतात. तर मला आता असं वाटायला लागलं की ठीक आहे, एखाद्याची जर कमेंट्स आली गाणं येणार असेल यांचं नक्कीच. असं झालं पुष्कळदा, असं वाटतं ना, म्हणजे पुष्कळ जण असं सांगतात की बॉय यांचं गाणं वगैरे येत असेल ना तेव्हाच हे लोक आपल्याला मेसेज वगैरे करतात, किंवा मग त्यांचे लाईक्स वगैरे वाढून जातात आपल्या रील्सला वगैरे, असं तसं. तुम्ही इलेक्शन वगैरे लढवलं होतं, पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एखाद्या दिवशी जर 1 दिवसासाठी खानदेश इंडस्ट्री दिली, किंवा मग ठीक आहे एखादं मंत्रिपद दिलं खानदेश इंडस्ट्रीमध्ये, तर काय बदल घडावा असं तुम्हाला वाटतं, किंवा काय बदल घडवणार? आधी तर मी लोकांची मानसिकता ती चेंज करण्याचा प्रयत्न करेल. काय म्हणजे ही तर होणार नाही, पण मानसिकता ही चेंज करण्याचा प्रयत्न करेल की बाबा तुम्ही छोटे मोठे क्रिएटर असतात, ते गाणे बनवतात, त्यांची इच्छा असते, त्यांना तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. माझी हीच इच्छा आहे. आता प्रत्येक काही ना काही एक्सपेक्टेशन्स घेऊन असतात की बाबा आज मी हे काम केलं तर मला इथून, पण मला हे पण सांगायचं आहे की लोकांना हेही सांगायचं आहे की आपण
जी गोष्ट आपल्याला नाही आहे ना, आपल्यामध्ये नाही, उगाच त्याच्यामध्ये पडून आपण पैसे खर्च करून आई वडिलांना आपण खोटं नाटक बोलून आपण ते गाणी करायची आणि त्याच्यामध्ये मग जी दुसरे काही आहेत ना, बरेच काही कामं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फोकस करा. कलाकार तेव्हाच होतो, मी तुम्हाला बोलले ना की अंगात देवाने जो दिलेला गुण आहे, अंगात देवाने जो दिलेला गुण आहे ना, तो खरा कलाकार. बरोबर. ते गाणं केलं, रील्स केला एखादी, काहीतरी करून टाकलं आणि मग कलाकार झाला, याच्यापेक्षा दुसरेही काम आहे त्याचं तुम्ही प्राधान्य द्या. खरं तर तू खूप छान प्रश्न विचारलाय मला असं वाटतं की याच्यामध्ये जर कोणी काही चुकीचं केलं ना, तर आपली पब्लिक आहे, पब्लिक वरतीही नेते आणि खाली आणायला कमी नाही करत. तर मला असं वाटतं की अशा व्यक्तीने जर काही चुकीचं केलं ना, त्यांना धडकने त्याची जागा दाखवून देणं, मला तरी वाटतं की हे पब्लिकच्या हातात आहे. माझ्या हातात देण्यापेक्षा हे पब्लिकच्या हातात आहे. लोकांची मानसिकता नाही बदलू नाही शकत बदलू आपण. शकत. जनतेने ज्यांना मोठं केलंय तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. असं एक स्वप्न जे अजूनही तुमचं पूर्ण झालेलं नाहीये? आहे माझं, म्हणजे ऍक्च्युअली मी मराठी चित्रपट केलेले होते. सांडू हवालदार, नृत्यांगणा असे मी चित्रपट केलेले होते, बट अनफॉर्च्युनेटली ते रिलीज नाही झालेत. पण काय झालं, ते माझं एक स्वप्न आहे की आजही, म्हणजे माझं एक स्वप्न आहे की एक मराठी मूवी असला पाहिजे माझा, आणि तिथून मग वेगळी जर्नी माझी स्टार्ट झाली पाहिजे. मला खानदेशातून तर खूप मोठं प्रेम मिळतं आहे, पण अजून माझ्या खानदेशाचं ऑल महाराष्ट्रामध्ये मी नाव केलं पाहिजे की आपली खानदेशाची मुलगी आज मराठी इंडस्ट्रीमध्ये पण काम करते. अहिराणी पिक्चर नाही चालणार? हो, पण त्यासाठी कोणी पुढे हे नाही करत आहे. माझी तर खूप मनापासून इच्छा आहे की जर आपण अहिराणी, मी वेबसिरीजचा पण विचार केलेला होता, वेबसिरीजचा, मूवीचा पण विचार केलेला, पण जे साधं सॉन्गसाठी कोणी सपोर्ट नाही करत आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी कोणाकोणाची रिक्वेस्ट करणार आहे, कोणाकोणाचा आपण त्याला 10 वेळेस फोन करून आपण परेशानी करणार आहे. त्याच्यामुळे चलता है चलने दो बाई, असं चाललंय. एक येत आहे खानदेशी मूवी, एक येते काही दिवसात. ठीक आहे, मी नाव वगैरे किंवा फोन करता डिस्क्लोज नाही करू शकत, परंतु मला स्वतःला फार अपेक्षा आहेत. जर मूवी आली तर काहीतरी रिव्होल्युशनरी होईल असं कदाचित. जर खाली दिलेल्या नावांपैकी जर तुम्हाला एक सांगितलं की बेस्टेस्ट निवडायचं आहे बुवा, असं रॅपिड फायर राऊंड टाईप, क्रू मेंबर असतील किंवा ज्यांनी तुमच्यासाठी गायन वगैरे गायले असतील त्यांचेच नाव मी ट्राय केलेले आहेत. विद्याताई किंवा मीनाताई रणदिवे? मीनाताई. वनमालाताई बागुल की मीनाताई रणदिवे? मीनाताई. वनमालाताईंना काय ड्रॉप केलं? तसं रिझन नाही आहे, ती खूप जुनी कलाकार आहे, खूप छान कलाकार आहे, पण तसं काही म्हणजे प्रसंग आला नाही. कारण की ज्या वेळेस ती काम करत होती वनमालाताई, त्यावेळेस तिचं ते झाल्यानंतर ती पुण्याला गेली. त्याच्यानंतर आमचं म्हणजे एवढे सॉंग्स वगैरे आमच्या सोबतीला कधीच झाले नाही. मीनाताईचं आजही आमचं काम चालतंय की आम्ही, म्हणजे तिला मी बोलवते म्हणजे माझ्या चॅनलसाठी, किंवा ती मला बोलवते तिच्या चॅनलसाठी, त्यामुळे हा विषय तसं काही नाहीये. मीनाताई किंवा अक्रम खान? अक्रम खान. मीनाताईंना खराब नको वाटायला इथे. अक्रम खान किंवा समीर दादा, समीर गेयस? समीर सर. समीर सर. दीपक देवराज? दीपक दादा. दीपक दादा, भैया दादा मोरे? दीपक. दीपक दादा, दिनेश दादा, दिनेश पेंटर? दिनेश दादा. रिझन? त्याने आपल्या खानदेश इंडस्ट्रीसाठी एवढे छान गाणी दिली आहेत, आणि तो आज याच्यात नाही आहे, ह्या दुनियात नाही आहे, बट त्याने जे गाणी दिली आहेत त्याचा हात कोणीच पकडू शकत नाही. त्याने जी गाणी दिलेली आहेत खूप म्हणजे खूप छान कलाकार होता, स्वभावाला पण तेवढाच छान होता, आणि तो मिनिटाला गाणी बनवायचा. म्हणजे त्याच्या डोक्यात आलं ना, लिहिलं, आणि ती गाणी सुपरहिटच व्हायची सगळेच लगभग. व्हेरी टफ.
दिनेश दादा किंवा ईश्वर दादा माळी? ईश्वरदादा. ते का बोलते, कारण की ईश्वरदादांनी जी पहिलं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे, आज जे मला पहिलं प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेलं आहे ईश्वरदादांनी, त्यामुळे मी ईश्वरदादांचं नाव घेते. ईश्वर दादा किंवा सचिन दादा कुमावत? ऑफकोर्स ईश्वरदादा. कारण की एवढं जर ते माझ्यापर्यंत पोचले नसते किंवा मला गाणे दिले नसते तर मी एवढ्या लोकांसोबत काम सुद्धा केलं नसतं. ही गोष्ट जुळूनच आली नसते किंवा आज मी इथे नसते. कारण की आता ते खूप छान, म्हणजे त्यांनी जो काम पण केलं, त्यांची पद्धत पण छान होती आणि त्यांचा स्वभावही तेवढाच गोड आहे. सचिन दादांचा, ईश्वर दादांचा? ईश्वरदादा. मला वाटलं तुम्ही कव्हर अप करताय सचिन दादांना. हो, no. आजकाल ऐराणी इंडस्ट्रीमध्ये आहेत ना, मुलींचा कल जास्त वाढलाय किंवा असं वाटतंय की मुलीच राज्य करतायत आणि फार ॲक्टिंग वगैरे किंवा विनय वगैरे डान्स वगैरे फार चांगला करता येते. तर याच्या मागे रिझन काय असेल की फ्रीडम वगैरे वाढलंय, पैसा वाढलाय जास्त इंडस्ट्रीमध्ये, किंवा नेम फेम सगळ्यांनाच हवाय? नेम फेम तर आहेच की प्रत्येकाला असं वाटतं की मैं हिरोईन होऊ, असं वाटतं प्रत्येक मुलीला. म्हणजे दिवसाला ना रोजची एक हिरोईन येते आपल्या इंडस्ट्रीमध्ये, रोज एक कलाकार म्हणून या इंडस्ट्रीमध्ये येते. पण मला एक असं वाटतं की नुसतंच हिरोईन होऊन नाही उपयोग, त्याच्यासाठी असलेले जे काही गोष्टी असतात त्या पण, म्हणजे काही नियम आहेत. म्हणजे जसं नियम, म्हणजे आता मी तर माझ्या नियमाने मी कामं केली आहे. मी कोणाला हे नाही सांगू शकत की तुम्ही ह्या नियमाने चाला म्हणून तर तुम्ही कलाकार होणार, असं नाही आहे. पण काही गोष्टींचे नियम आहेत तर ते नक्कीच जर फॉलो केलेत ना तर अजून त्यांना ते गुण पुढे नेतील. काही काहींचं असं आहे की बाबा चला अंग प्रदर्शन केलं म्हणजे मी हिरोईन झाली, असं नाही आहे. आधी आपल्या पॉडकास्टला 2-3 ऑलरेडी पॉडकास्ट झालेले आहेत मुलींचे. त्यांनी ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा सांगितलंय की गाणं न करण्याचं रिझन की त्यांचं असं म्हणणं पडायचं की काहीतरी कॉम्प्रोमाइज वर्क वगैरे आलेले आहेत इंडस्ट्रीमध्ये, काहीतरी अंगप्रदर्शन वगैरे करून काही जी राहते इच्छा की अंगप्रदर्शन वगैरे केलं तर गाणे थोडेफार हिट होतात वगैरे. परंतु ज्या वेळेस तुम्ही गाणे केलेत आणि जेवढे आम्ही तुमचे गाणे, अल्बम, वेब सिरीज वगैरे सगळं पाहिलं आहे, अंगाभर कपडे आणि एकदम सोजवळ अभिनय. म्हणजे त्यावेळेस हिट करायचा फॉर्म्युला एकच होता की टॅलेंट असेल तुमच्यामध्ये तर त्या टॅलेंटच्या जीवावर तुम्ही गाणे वगैरे हिट करायचे. आणि आता काहीतरी थोडंफार होत आहे, कपडे वगैरे तोडके मोडके घातले जात आहेत, शॉर्टकट मध्ये सगळ्यांना फेमस व्हायचंय. मला असं वाटतं की खूप मेहनत घेण्यापेक्षा शॉर्टकट आपण जर केलं पटकनी तर आपण हिट होणार. त्याच्यामुळे माहिती आहेत पुष्कळचे एलिगेशन्स पण लागलेले आहेत लोकांवर. हो, नाव घेण्यात अर्थ नाहीये, खरे असतील खोटे असतील तो विषय वेगळा आहे, परंतु लागलेत, एलिगेशन्स लागलेले आहेत. हो. इव्हन 2-2, 3-3 गाणे करताना त्याच्यामध्ये एलिगेशन्स वगैरे, सो क्रिंज. तसं तुमच्या वेळेस नव्हतं? नाही, खरं म्हटलं तर मी त्या खूप गोष्टींचं प्रोटोकॉल्स मी खूप फॉलो केलेले आहेत की कुणाचं मन नको दुखायला. आपण जर काम करतोय तर ते काम समोरच्याचं परफेक्ट झालं पाहिजे, ह्या गोष्टींची काळजी घेणं. दॅन म्हणजे आपण उगाच अंगप्रदर्शन केलं तर आपण हिट होणार हा उद्दिष्ट तर मी माझ्या डोक्यातही नव्हता. मी लहानपणापासूनच माझं एक थिंक होतं की आपण आपण कामातून काय दाखवू शकतो हेच माझा फोकस होता. म्हणजे उगाच आपण शॉर्ट्स कपडे घातले किंवा काहीतरी केलं म्हणून आपण हिट होणार हा माझा दृष्टिकोन कधीच नव्हता. तुमचे जे गाणे होते ते पूर्ण फॅमिली बघायची. येस. आताचे गाणे ते पण पूर्ण फॅमिली बघते, पण तुमच्या वेळेस पूर्ण फॅमिली सोबत राहायची. आताचे काही गाणे असे आहेत त्यामध्ये फॅमिली सोबत राहते पण वेगवेगळ्या रूम मध्ये राहतात सगळे. वेगवेगळे. तुला सांगायला गेलं ना, मी जेव्हा शो करायची ना, एखादी आपण आरती वगैरे चालले तर लोक कसे शांत असतात, ते काही टाळी पण नाही वाजवत, ते असे एकदम मग्न असतात ते. तर माझ्या शोला आहे ना असे मग्न व्हायचे, हे आता काय करणार, हे एक्सप्रेशन कशी देणार, म्हणजे ते माझ्याकडे एकदम टक लावून असायचे. का? कारण की ते माझ्या चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन असायचे ना ते एक एक त्यांना खूप आवडायचं.
आणि मी ऑलमोस्ट गाणे माझे देवीचे असायचे, मग ते काणबाईचं असेल काही असेल, मग हे सगळे देवीचे गाणे मी स्टेजला पण करायची. पुष्कळशा गाण्यांमध्ये मी तुम्हाला विदाऊट चप्पल नाचताना पाहिलंय. येस. पुष्कळशे इव्हन असं नाही, स्टेजवरच नाही, रस्त्यांवर शूट वगैरेच्या वेळेस तुमच्या पायात चप्पली नसायची. तुला सांगायला गेलं ना तर धीरज आहे, तर त्यांच्या अल्बमला मी काम केलं होतं. चैत्र महिन्याचं ऊन होतं, इतकं जबरदस्त ऊन होतं, इतकं म्हणजे जीव कसं तरीच करायचा. आणि त्या उन्हात मग त्यांचंही तेवढंच म्हणणं होतं की बाबा आपण जर देवाचं गाणं करतोय तर आपण ह्या गोष्टींचा नियम पाडला पाहिजे, कारण की आपण खानदेशासाठी आपल्या मायबोलीसाठी आपण हे गाणं करतोय, तर मग तुम्ही त्या गोष्टीचा नियम तर केलाच पाहिजे. त्या गोष्टी मी पण फॉलो केल्या की ठीक आहे, बरोबर आहे. तर मी अक्षरशः माझ्या पायाला फोडं आलेले, तितकं चैत्र महिन्याचं ऊन आणि त्या उन्हात डान्स करणं. अंबा मतवाली हे गाणं होतं. त्या गाण्यामध्ये तो जो उन्हाचा डेंजर, तो वरतून ऊन खाली ते चटके, म्हणजे हे. आणि आधी पण आम्ही असं बरेच म्हणजे ऊन ताण हे न बघता आम्ही फक्त फोकस ऑन माझ्या कामाकडेच मी दिलं की काम समोरच्याचं परफेक्ट झालं पाहिजे, काम वेळे टाईप. खूपच छान. पॉडकास्ट झाला की गप्पा झाल्या, काय झाल्या, आधी घाबरत होतो, आता असं वाटतंय की कंटिन्यू चालू द्यावा गप्पा. काय गोष्टींच्या अटी राहतात वेळेच्या वगैरे. खूपच छान पॉडकास्ट झालाय. ताई साहेब काय सांगणार प्रेक्षकांना? मी मनापासून आभार मानते की खऱ्या चेहऱ्याला तू मला बोलवलं आणि जे काही खऱ्या खऱ्या गोष्टी आहेत ते सांगण्यासाठी मला बोलवलं, त्यासाठी मनापासून आभार. आणि नक्कीच तुम्ही सगळ्यांनी ह्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा, फॉलो करा, कमेंट करायला विसरू नका. कसं वाटलं नक्की आम्हाला सांगा. जय खानदेश, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय खानदेश.